लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जंट तातडीची सूचना नवीन होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली की ज्या महिलांचं बँक खातं या 12 बँकांमध्ये असेल त्यांनी ताबडतोब आत्ताच्या आत्ता हे काम करून घ्यायचं आहे, अन्यथा त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे 6व्या हप्त्याचे 21 रुपये देणार आहेत ते मिळणार नाहीत। आपल्या सर्वांना ठाऊक असेल की लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची सर्वच महिला आता प्रतीक्षा करत आहेत। आतापर्यंत शासनाने जुलैपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण 5 हप्ते महिलांना वितरित केले आहेत। एकूण 7,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत, परंतु आता या 12 बँकेत मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून सविस्तर माहिती आली आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा, आता 12 बँका तुम्हाला कोणत्या चालणार नाहीत आणि तुम्हाला महत्त्वाच्या अशा 5 बँका सांगतो ज्यामध्ये तुमचं खातं असेल तर सर्वात पहिला तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता त्यामध्ये येऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 12 बँका कोणत्या चालणार नाहीत सविस्तरपणे माहिती सांगतो। बघा, आता महिलांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची, म्हणजे निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीमध्ये जी काय आचारसंहिता लागू होती त्या एका महिन्याच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुनर्पडताळणी केली जाणार असं शासनाकडून सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं आणि आता ही पडताळणी शासनाने सुरू केली आहे। ज्या महिलांना खरोखरच गरज आहे, ज्या महिला खरंच गरजू आणि गरीब आहेत, अशाच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे आणि म्हणूनच सरकारने अनेक नवीन नियम आणि नवीन निकष सुद्धा त्या ठिकाणी आणले आहेत। त्यामुळे हे 12 बँका तुम्हाला आता चालणार नाहीत। मग 12 बँका कोणत्या आहेत बघा लक्ष देऊन। त्यातलीच एक महत्त्वाचे निकष म्हणजे बँकासंबंधी आलेला आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारतामध्ये खाजगी बँका आहेत, भारतामध्ये त्या ठिकाणी नॅशनलाइज म्हणजे सरकारी बँका आहेत। आता सरकारने महिलांना अर्जंट सूचना दिली आहे की बँक खात्याच्या बाबतीत ज्या महिलांचं बँक खातं या 12 बँकापैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर त्यांना ताबडतोब हे एक अर्जंटमध्ये काम करायला लागणार आहे, तरच त्यांना 21 रुपये म्हणजेच 6वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अन्यथा त्यांना या 21 रुपयांपासून वंचित राहावं लागणार आहे। त्यामुळे 12 बँका या कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। आता हे अर्जंट जे काम करायचं आहे ते नक्की कोणतं काम करायचं आहे, कोणते निकष बदललेले आहेत, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। महिलांनो, अनेक बहिणींना 7,500 रुपये मिळालेले नाहीत, त्यांना सुद्धा जे उरलेले हप्ते आहेत ते आता या 6व्या हप्त्याबरोबरच मिळणार आहेत असं मोठं विधान नवीन होणारे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे अजितदादा आहेत, अजितदादा पवारनी यांनी काल काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय की आता तुम्ही कोणतीही चिंता करायची नाही, तुमची आता चिंता मिटलेली आहे। त्यामुळे काय सांगितले बघा, आता तुम्हाला 12 बँका ज्या आहेत त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून माहिती आल्या की आता तुमचं 12 बँकेत जर खातं असेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो कोणत्या बँका आता कॅन्सल केल्या जाणार आहेत। बघा लक्ष देऊन, अनेक महिला विचारत होत्या की आम्हाला आमचे पहिले जे 7,500 रुपये मिळाले नाहीत तर हा 6वा हप्ता कसा काय मिळेल। आता त्यांचा प्रश्न चिंता त्यांची सर्व काही अजितदादांनी मिटवले आहे। म्हणजे तुम्हाला आम्ही माहिती असं सांगतो की अजितदादा जो वादा करतात तो पूर्ण करतात आणि त्या वाद्याचे ते पक्के असतात, तेव्हा आता काळजी करायची काही सुद्धा गरज नाही। तुमचे 1, 2, 3 जेवढे काही हप्ते तुमचे थकलेले आहेत ते सगळे हप्ते आता 21 रुपयांचा 6वा हप्ता आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मागचे जे हप्ते आहेत तुमचे ते सुद्धा मिळणार आहेत। मग आता महिलांनो, चला आता पण थेट त्या बँकांची नावे पाहूया की त्या ज्या बँकांना तुम्हाला प्रॉब्लेम असू शकतो त्या बँकांची नावे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा लक्ष देऊन कोणत्या बँका आहेत। सर्वप्रथम ज्या बँका अगदी क्लिअर कट आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यांच्याविषयी मी सांगतो। बघा ते माहिती सांगतो त्या बँकाविषयी कोणत्या बँका आहेत। लक्षात घ्या, निकष बदललेले आहेत। नवीन निकष या व्हिडिओच्या शेवटी 1 ते 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ते निकष व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। त्यापैकी एक निकष असा सुद्धा असतो की एका घरातल्या आता फक्त 2च महिलांना सरकार आता लाभ देणार आहे। लाडकी बहीण योजनेचा मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही रेशन कार्ड जे काय असेल ते तुमचं अलग करून घ्या। तुमच्या आईवडिलांना म्हणजे तुमचे सासू-सासरे आहेत त्यांना वेगळं रेशन कार्ड द्या, तुमचं स्वतःचं म्हणजे तुमचं तुमच्या पत्नीचं, तुमच्या पतीचं, पत्नीचं, तुमच्या मुलाबाळांचं सेपरेट रेशन कार्ड काढून घ्या।
तुमचे जे दीर आहेत त्या दीराला सेपरेट रेशन कार्ड काढायला हवा, कारण हा नियम येऊ शकतो मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं, असं मी जुलै महिन्यात सांगितलेलं, तुम्हाला आठवत असतील तर बघा. आणि पहा जे घडलंय ते अगदी जसं की तसं मी बोललोय तसंच घडलंय. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ एका कुटुंबातल्या जास्तीत जास्त फक्त 2च महिला यांना मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जादा महिलांना आता हा लाभ मिळणार नाही. आता खरं तर महिलांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे नक्की यावर कोणता उपाय करावा किंवा मार्ग कसा काढावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता महिलांनो, अजून सुद्धा बरेचसे निकष आहेत की नवीन निकष काय लावण्यात आलेले आहेत ते निकष सुद्धा सांगतो. परंतु त्यापूर्वी आपल्याला ही लिस्ट जी काय असेल ते तुम्हाला जाणून घ्यायचे की मी ज्या 12 बँका सांगतो ते लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. बघा, सर्वप्रथम जी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा. दुसरी बँक आहे ती म्हणजे कॅनरा बँक. त्यानंतर युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर युको बँक, त्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध, आणि तुम्हाला माहीत असेल सर्वांना की पोस्ट ऑफिस. आता या बँकामध्ये ज्या ज्या महिलांचे खाते आहेत त्या महिलांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे की नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन काम काय करायचं आहे, लक्षपूर्वक बघा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत कोणताही एका जरी हप्ता आला असेल किंवा सगळे हप्ते आले असतील, किमान एक आला असेल किंवा 2 हप्ते आले असतील, 3 हप्ते आले असतील, तुम्हाला एक जरी हप्ता आला असेल या बँकामध्ये, तर तुम्हाला आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. बघा आता, कारण या आता बँकाविषयी एक महत्त्वाची अपडेट सुद्धा सांगण्यात आली आहे. मग या 12 बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर लक्ष देऊन बघा की तुम्हाला कोणती अपडेट सांगितली आहे, नेमकं काम काय करायचं आहे. बघा, आता ज्या महिलांचे या बँकेमध्ये खातं आहे परंतु तरीसुद्धा पाठीमागचे हप्ते आलेले नाहीत, पाठीमागचा एकही हप्ता आलेला नाही, त्यांना मात्र प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना आता काय करायचं बघा. आता त्यांनी नक्की काय करायचे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगतो. परंतु तत्पूर्वी आता मी त्या 12 बँकांची तुम्हाला नावे सांगणार आहे की ज्या बँका जर तुमची त्यामध्ये जर खाते असतील तर फार मोठा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला 21 रुपये त्या ठिकाणी मिळणार नाहीत. मग त्या 12 बँका कोणत्या आहेत? तुम्हाला या आता ज्या 12 बँका सांगितल्या त्यामध्ये तुम्हाला एक अपडेट आलंय की तुम्हाला त्यामध्ये एक काम करायचं आहे. आणि आता ज्या 12 बँका सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला आता यामध्ये तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता कोणताही येणार नाही आहे. बघा, आता तुम्हाला लिस्ट सगळं व्यवस्थित सांगतो, लक्ष देऊन ऐका. RBL बँक, अनेक महिलांची RBL बँकेत खाते आहेत आणि त्यांनी उघडली पण आहेत भरपूर. त्यानंतर इंडसइंड बँक, फेडरल बँक, येस बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक आणि ICICI बँक. या बँका भारतातल्या टॉप प्रायव्हेट बँक आहेत, म्हणजे खाजगी बँक आहेत, या नामांकित बँक आहेत. आणि या बँकांच्या बाबतीत सुद्धा ज्या महिलांची या बँकामध्ये खाते आहेत, तर जसं मी सांगितलं, जर तुम्हाला यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा कोणताही एखादा हप्ता जर या बँकेत तुमचा जर जमा झाला असेल तर बघा, जर आता तुम्ही काळजी करायची आहे, काय काम करायचे तुम्हाला, काळजी काय करायची बघा, बाकीचे सगळे हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि पुढचा 21 रुपये हप्ता जर तुम्हाला या सुद्धा जमा होणार आहे. परंतु तुम्हाला आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतोय. बघा, तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असता आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. अनेक बहिणींनी काय केले बघा की ज्या ताईबरोबर मी बोललोय, ज्या महिलांशी माझी बातचीत झाल्या, त्यांनी मला असं सांगितलंय की त्यांनी आधी एका विशिष्ट बँकेत, समजा आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की SBI बँकेत त्यांचं खातं होतं. आता एका महिलेने सांगितलं की तिचं SBI बँकेमध्ये खातं होतं आणि त्या बँकेला तिनं आधार म्हणजेच आधार लिंकिंग सुद्धा केलं होतं. त्यानंतर कुणीतरी सांगितलं की SBI मध्ये पैसे येणार नाहीत लाडक्या बहिणीचे, आणि म्हणून तिने बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये खातं खोललं आणि त्या ठिकाणी आधार सीडिंगसाठी अर्ज केला. आता तिचं आधार हे महाराष्ट्र बँकेला लिंक झालं, परंतु तो मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की तिचे पैसे ना त्या महाराष्ट्र बँकेमध्ये आले ना स्टेट बँकेमध्ये आले. महिलांसाठी अत्यंत तातडीची सूचना आहे. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये याचं कारण असं झालं की तिने स्टेट बँक ऑफ इंडियामधलं जे आधार आहे ते त्यावेळेस तिने रद्द करायचं होतं.
तिने काय असेल ते रद्द केलं होतं, तर ते रद्द न करता त्या ठिकाणचं खातं तिने ते बंद केलं, ते खातं क्लोज केलं आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नवीन खातं खोलून त्या ठिकाणी आधार सीडिंग केलं. तर लक्षात घ्या, तुमचं आधार सीडिंग जर एखाद्या बँकेला झालेलं असेल ऑलरेडी, तर त्या ठिकाणी ते खातं कृपया लगेचच बंद करू नका, अकाउंट क्लोज करू नका. ज्या ज्या महिलांनी चूक केलेली आहे त्यांना पैसे हे येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता त्या 12 बँकामध्ये तुमचे जे खातं आहे ते सुरक्षित आहे, परंतु आता जे तुम्हाला काम करायचं आहे ते कामही करायचं म्हणजे तुम्हाला आता सोबत आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि आधार कार्ड त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला अपडेट करायचं आहे, म्हणजेच त्याची eKYC करायची आहे. तसेच महिलांनो, तुमचं पॅन कार्ड आहे ते सुद्धा eKYC करून घ्या, तरच तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या 6व्या हप्त्याचे 21 रुपये येणार आहेत. तसेच महिलांनो, आता तुमचं रेशन कार्ड आहे त्याची सुद्धा eKYC लवकरात लवकर करून घ्या. या संबंधित सुद्धा काही नियम बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे काम करून घ्या, तरच तुम्हाला पुढील 5 वर्षे हे पैसे येत राहणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे दररोज तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.